नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपला पाठ चालू आहे त्याचं नाव आहे अवकाश मोहिमा। गेल्या मागील भागामध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम उपग्रह कोणते कोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे। एक स्वाभाविक शंका मनात येते, हे सगळेच्या सगळे उपग्रह आहेत जे पृथ्वीच्या आजूबाजूने फिरत आहेत ते एकाच कक्षेमधून फिरतात का? तर नाही मित्रांनो, ते वेगळ्या कक्षेमधून फिरत असतात। मग ह्या कृत्रिम उपग्रहाची पृथ्वीच्या भूपृष्ठापासूनची उंची कशी ठरवावी लागेल किंवा कशी ठरवता येईल किंवा त्याची कक्षा कोणती असेल? वर्तुळाकार कक्षेमध्ये ते फिरतील किंवा लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये ते फिरतील किंवा विषुवृत्ताशी समांतर कक्षेमध्ये फिरतील किंवा विषुवृत्ताशी कोन करून हे फिरतील, हे कशावरती ठरतं? तर हे ठरतं त्या उपग्रहाच्या कार्यावरून, त्या उपग्रहाच्या उपयोगावरून। आपण कोणत्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेणार आहोत त्या उपग्रहाचा, त्याच्यावरून ठरतं की त्याची कक्षा कशी असेल ते। समजलं मित्रांनो? या कक्षा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत। पहिल्यांदा आपण बघूया हे जे उपग्रह आहेत त्याचं भ्रमण कसं होतं, एका ठराविक कक्षेमध्ये त्याचं भ्रमण कसं होतं। अगोदर हे समजून घ्या की हे उपग्रह आहेत त्यांना वाहून नेण्यासाठी एक प्रक्षेपक लागतो। तो प्रक्षेपक ह्या कृत्रिम उपग्रहांना घेऊन एका ठराविक उंचीवर घेऊन जातो, त्या उंचीवर तो त्याला स्थिर करतो। त्याच्यानंतर काय होतं, त्या उपग्रहाची एक वर्तुळाकार कक्षा निश्चित होते। ह्या वर्तुळाला एक स्पर्शिका असते, त्या इथे एक आकृती आहे बघा, त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल त्या उपग्रह जिथे स्थिर होतो तिथे स्पर्शिका। आता ही स्पर्शिका म्हणजे काय तर तुम्ही भूमितीमध्ये पाहिलं असेल, एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाला बाहेरून एक लाईन स्पर्श करून जाते, त्याला आपण स्पर्शिका म्हणतो। तर या भ्रमण कक्षेच्या वर्तुळाकार भ्रमण कक्षेच्या बाहेरून ज्या पॉइंटला तो उपग्रह आहे त्या पॉइंटला जी स्पर्शिका असते त्या स्पर्शिकेच्या दिशेनं ह्या उपग्रहाला थोडासा वेग दिला जातो। मग काय होतं, तो उपग्रह आहे तो स्पर्शिकेच्या दिशेनं पुढे जात नाहीये, तर तो वर्तुळाकार दिशेनं चालू होतो। वर्तुळाकार दिशेनं का चालू होतं तर त्याच्यावरती पृथ्वीच्या केंद्राकडल्या साईडला, वर्तुळाच्या सेंटरला म्हणजे केंद्राकडल्या साईडला अभिकेंद्री बल प्रयुक्त असतं। समजलं? आता हे अभिक्रिया बल म्हणजे काय तर कोणतीही एक वस्तू असते जी वर्तुळाकार कक्षेमध्ये भ्रमण करत असते, त्या सगळ्या वस्तूंच्यावर केंद्राकडल्या साईडला एक बल प्रयुक्त होत असतं। हे आपण तुम्ही केव्हा तरी पाहिलेलं असेल कोणत्या तरी भौतिकशास्त्राच्या लेसनमध्ये। इथं या कंडिशनमध्ये त्या उपग्रहावर हे अभिकेंद्री बल असतं ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं लागू होतं। जसं आपण आपले शेतकरी आहे गोफण फिरवतात ना, म्हणजे त्याच्यात तो दगड असतो, तो गोफणमध्ये असताना तो दगड असतो तो वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो। जसं जेवढं फिरवत असं त्या दगडावर त्या आपण जे फिरवत असतो त्या दिशेनं एक अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असतं। अगदी सेम तसंच अभिकेंद्री बल असतं ते ह्या उपग्रहावर सुद्धा लागू होतं पृथ्वीच्या केंद्राकडल्या दिशेनं, आणि त्याच्यामुळं हा जो उपग्रह असतो तो आपल्या त्या वर्तुळाकार कक्षेमध्ये चालू होतो। समजलं का? तर हा वेग आहे, हा वेग आणखी हा जो अभिकेंद्री बल आहे, हे बल याच्यामधलं कोणतं रिलेशन आहे तर समजून घ्या मित्रांनो। हे अभिकेंद्री बल कसा असेल, समजा याच्यावरला जो आपण वेग दिलेला आहे ना, तो वेग आहे तो VC असं मानूया। समजलं? त्या उपग्रहाचं वस्तुमान आहे ते m असं मानूया, आणि केंद्रापासून म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून त्याची हाईट जी आहे ना, प्रस्थापित कक्षेची हाईट जी आहे, उंची आहे, ती उंची आहे ती आपण r मानूया। मग ते अभिकेंद्री बल काय असतं तर अभिकेंद्री बल इज इक्वल टू बरोबर mvc² अपॉन r, mvc चा वर्ग छेद r, हे ते अभिकेंद्री बल असेल। आता हे अभिकेंद्री बल आणखी त्याच्यावर प्रयुक्त असलेलं गुरुत्वीय बल म्हणजे तो उपग्रह आणखी पृथ्वी यांच्यामधलं गुरुत्वीय बल हे दोन्ही समान असतात। म्हणून आपण काय एक इक्वेशन लिहूया, इथे एक समीकरण लिहिलेले आहे बघा, mvc² अपॉन r प्लस h। r प्लस h काय आहे तर केंद्रापासूनचं जे काही हाईट आहे त्या उपग्रहाची ते म्हणजे केंद्रापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंतची पृथ्वीची त्रिज्या ती आहे ती r आहे, आणखी h म्हणजे काय पृष्ठभागापासून त्या कक्षेपर्यंतची हाईट, आपण त्याला छोटा r म्हणून मगाशी आपण त्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे सूत्रामध्ये, इथं ते स्मॉल r म्हणजे छोटा r आहे ते r प्लस h असं मानूया। म्हणजे mvc² अपॉन r प्लस h
इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये जी आहे ते गुरुत्वीय स्थिरांक आहे, यम आहे ते पृथ्वीचे वस्तुमान आहे, आर आहे ती पृथ्वीची त्रिज्या आहे कॅपिटल आर. त्याच्यानंतर स्मॉल एच आहे ते उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची आहे, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे. आणि आर प्लस एच आहे ते म्हणजे आपण मगाशी स्मॉल आर किंवा छोटा आर बोललो होतो, ते इथे कॅपिटल आर प्लस एच असं आहे. समजलं मित्रांनो. याच्यानंतर हा जो उपग्रह आहे त्या उपग्रहाचा वेग आपल्याला कसा काढता येईल त्याचं सूत्र आपल्याला इथे मिळतं. ते सूत्र कसं असेल तर VC इज इक्वल टू वर्गमुळात कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच, कॅपिटल आर प्लस एच. इथे हा सूत्र लिहिलेला आहे बघा. या सूत्रावरून आपल्याला काय समजतं तर सूत्रावरून आपल्याला एवढं नक्की समजतं की हा जो वेग आहे, कोणाचा वेग, ह्या उपग्रहाचा जो वेग आहे तो वेग त्या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो मित्रांनो. तर तो कशावर अवलंबून असतो तर तो अवलंबून असतो त्या उपग्रहाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीवर अवलंबून असतो. म्हणजे जशी उंची कमी होईल, जसा उंची वाढेल किंवा कमी होईल त्याच्याप्रमाणे हा वेग ॲडजस्ट होतो किंवा बदलत जातो. समजलं का. तर हे एक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचा वेग आहे तो वस्तुमानावर अवलंबून नसतो, त्याचा वेग आहे तो उंचीवर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. समजलं. वेगळ्या वेगळ्या उंचीप्रमाणे त्याच्या कक्षा वेगळे वेगळे वर्गीकरण केलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या कक्षांमधून वेगळ्या वेगळ्या वर्गीकरण केलेली आहेत त्याची. मग ह्या वेगळ्या वेगळ्या वर्गीकरणामधल्या ह्या वेगळ्या वेगळ्या कक्षा कोणत्या आहेत ते आपण समजून घ्या. त्याच्यातली पहिली कक्षा आहे उच्च कक्षा. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची जवळजवळ 35,780 किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, तर त्या कक्षांना, या सगळ्या उंचीच्या वरच्या कक्षांना आपण काय म्हणणार आहोत, उच्च कक्षा म्हणणार आहोत. 35,780 किलोमीटर वरती फिरणारे उपग्रह असतात. त्या उपग्रहांना पृथ्वीच्या भोवती फिरण्यासाठी जवळपास 24 तास लागतात, 24 आवर्स. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की पृथ्वीचं परिवलन किती वेळात होतं. पृथ्वीचं परिवलन होतं ते सुद्धा 24 तासामध्ये होतं. समजलं. तर मग काय होतं बघा, हा पृथ्वीचा जो परिवलनाची दिशा आहे ती दिशा, आणखी हा उपग्रहाची दिशा अगर एकच असेल, आणखी विषुववृत्ताला जर का समांतर कक्षा या भ्रमण कक्षा असतील, या उपग्रहाची कक्षा असेल, तर एकाच दिशेनं आणखी एकाच वेगानं त्यांना दोघांना पण, म्हणजे परिवलनाचा पण वेग आहे तो पण, आणखी ह्या उपग्रहाचा वेग आहे तो पण जर सेम असेल तर मग काय होतं ते बघा. समजा भारत देशाच्या वरती एक उपग्रह प्रस्थापित झालेला आहे. ओके. भारत देश आपला पृथ्वीच्या परिवलनाप्रमाणे गोल 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 फिरतोय. असा भारत देश थोडासा पुढे गेला तर त्याच्यावरचा जो उपग्रह असतो ना तो सुद्धा त्या वेगात थोडासा पुढे जाईल. भारत देश अजून पुढे सरकला तर तो त्याच वेगात अजून पुढे सरकेल. म्हणजे काय तर तो उपग्रह आहे तो भारत देशामधून जर आपण जेव्हा बघतो तेव्हा तो स्थिर दिसेल, जबकि दोन्ही पण हे असतात ते वेगात असतात. म्हणजे पृथ्वी पण मुवमेंटमध्ये असते, हालचाल होत असते, किंवा हा जो उपग्रह असतो तोही त्याचाही हालचाल वेग असतो त्याचा, पण तरी सुद्धा तो आपल्याला स्थिर जाणवतो. कशामुळे जाणवतो हे तुम्ही ऑब्झर्व केलंय का की जर दोन वाहनांच्या मधून, समजा एका ट्रेनमध्ये तुम्ही बसलाय आणखी दुसऱ्या ट्रेनमध्ये अजून काही लोक बसले आणि त्या दोन्ही ट्रेन आहेत त्या समांतर रेषेमध्ये एकाच दिशेने चाललेत, तुम्ही त्यांना बघताय, ते तुम्हाला बघतायत, तुमच्यासाठी ते आहेत ते स्थिरच वाटतायत किंवा त्यांच्यासाठी आपण आहोत ते स्थिरच आहेत. म्हणजे काय, पृथ्वीच्या सापेक्ष हा जो उपग्रह आहे तो स्थिर आहे. समजलं मित्रांनो. यालाच भूस्थिर उपग्रह असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जे हे 35,780च्या वरच्या कक्षेमधून जे फिरतात उपग्रह त्या सगळ्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. आणखी जे विषुववृत्ताला समांतर कक्षेमध्ये फिरतात ते. ओके. आणि त्यांचं कार्य काय असतं, अर्थातच ते एखाद्या ठराविक प्रदेशावर त्यांचा अभ्यास चालू असतो किंवा त्या प्रदेशावर ते प्रस्थापित केलेले असतात. जसं आता मी भारताचं जे उदाहरण घेतलं तसंच, म्हणजे त्या भारताच्यासाठीच तो उपग्रह काम करत असतो. म्हणजे अर्थातच त्यांची कार्यही तसेच असतात. दूरध्वनी म्हणा किंवा दूरसंचार म्हणा, या सगळ्या, किंवा आकाशवाणी म्हणा, ह्या सगळ्या संदेश वाहनासाठी किंवा याच्यासाठी हे उपग्रह प्रामुख्याने उपयोगात आणले जातात. समजलं मित्रांनो. हे झालं उच्च कक्षामधले उपग्रह. आता दुसरी कक्षा कोणती आहे तर दुसरी कक्षा आहे ती मध्य कक्षा आहे. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची
भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,750 म्हणजे इथंपर्यंत, आता जे पहिल्यांदा जे बघितलं त्या लिमिटपर्यंत 2000 किलोमीटर पासून जी उंची असते त्याला मध्यम उंची असं म्हणतो आपण. ओके. जेव्हा आता हे मगाशी भूस्थिर जे उपग्रह पाहिलेत जे उच्च कक्षेमध्ये फिरत असतात ते अर्थातच विषुववृत्ताच्या समांतर फिरत असतात, विषुववृत्ताच्या वरून परिभ्रमण करत असतात, म्हणून त्यांचा उपयोग उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव या इकडल्या प्रदेशामधला अभ्यास करण्यासाठी विशेषतः होत नाही. मग काय करतात, मग काही अशा कक्षा निर्माण केल्या जातात ज्या विषुववृत्ताला कोनामध्ये लंब वर्तुळाकार दिशेमध्ये त्यांच्या कक्षा निश्चित केल्या जातात. आणि विशेष करून हा उत्तर ध्रुव आणखी दक्षिण ध्रुव कव्हर करण्यासाठी म्हणून त्या अशा विषुववृत्ताला या लंब वर्तुळाकार कोनामध्ये अशा क्रॉस अशा त्या कक्षा असतात. यांचा उद्देश काय होतो, मग यांचा उद्देश असतो तो म्हणजे उत्तर ध्रुवाचा आणि दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणं. बरोबर. विशेषतः नेव्हिगेशन जे करतात ना उपग्रह, म्हणजे काय म्हणतात दूरदिशा दर्शकाचं काम करतात, दिशा दर्शकाचं जे काम करतात ते उपग्रह आहेत ते या कक्षेमध्ये फिरतात. या कक्षेमधल्या उपग्रहांना जवळपास 2 ते 24 तास एक परिभ्रमण करण्यासाठी, पृथ्वीच्या अराउंड एक परिभ्रमण करण्यासाठी 2 ते 24 तास लागतात. हे झालं मध्यम कक्षावर. या मध्यम कक्षांना दुसरं एक नाव आहे ते म्हणजे ध्रुवीय कक्षा, हेही समजून घ्या. याच्यानंतरचा तिसरा जो कक्षा आहे त्या कक्षेला आपण निम्न कक्षा असं म्हणू. ओके. निम्न कक्षा म्हणजे काय, तर ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची जवळपास 180 ते 2000 किलोमीटर इथंपर्यंत असते, म्हणजे या किलोमीटरच्या दरम्यान जे फिरणारे जे उपग्रह आहेत, म्हणजे पृथ्वीपासून सगळ्यात जवळची कक्षा आहे ती ही कक्षा आहे. तर हे सगळे उपग्रह आहेत ते निम्न कक्षामध्ये आहेत. समजलं मित्रांनो. याचा उपयोग कशासाठी करतात, तर विशेषतः हे जवळून फिरणारे उपग्रह आहेत म्हणून शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी किंवा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग करतात. एक दुर्बीण म्हणून उपग्रह ज्याचा उपयोग करतात तो उपग्रह या कक्षेमधून फिरतो, किंवा अवकाश स्थानक म्हणून उपग्रहाचा उपयोग जिथे केला जातो तेही उपग्रह या कक्षेमध्ये फिरतात. म्हणजे अवकाश स्थानक म्हणजे काय, मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल बघा. अवकाश स्थानक म्हणजे काय, जेव्हा अंतराळवीर किंवा शास्त्रज्ञ लोक अवकाशात जाऊन अभ्यास करतात तर ते त्यांना राहण्यासाठी एक उपग्रह असा अवकाश स्थानक म्हणून बनवलेला असतो. तर हे अवकाश स्थानक असतात ना, हे खालच्या कक्षेमध्ये म्हणजे निम्न कक्षेमध्ये फिरत असतात. आणि हे निम्न कक्षेमध्ये असल्यामुळे म्हणजे खालच्या कक्षेमध्ये असल्यामुळे यांचं परिभ्रमण ही खूप फास्ट होतं. म्हणजे जवळपास 90 मिनिटांमध्ये यांचं एक पृथ्वी प्रदक्षिणा कंप्लीट झालेली असते. म्हणजे सगळ्यात फास्ट असतात कारण त्यांची उंची असते ती त्या उपग्रहांची खूप कमी असते. समजलं मित्रांनो. ह्या कक्षा आपण वेगळ्या वेगळ्या पाहिल्या. अभिकेंद्री बल कसं असतं ते आपण पाहिलं. यांचं वेग कसा आपण सूत्रावरून काढता येईल, या उपग्रहांचा वेग असतो तो कसा काढता येईल ते सूत्र पण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये. मला वाटतंय एवढंसं पुरेसं आहे आज. आपण याच्या नंतरच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर प्रक्षेपण कसं होतं किंवा हे उपग्रह प्रक्षेपक काय आहे याच्याबद्दलची माहिती घेऊया. तोपर्यंत शिकत रहा झोका सोबत. धन्यवाद.